मोर्चे काढावे लागतील, आंदोलनं करावी लागतील. पाहूयात पुढची बातमी. सोलापूरमधल्या कुरडूमध्ये अवैध उत्खनन करणाऱ्यांवरती कारवाई करणाऱ्या जिगरबाज महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून धमकी दिली. अजितदादांचा ऑडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर टीकेची झोड उठली आहे. बेकायदा काम करणाऱ्यांनाच पाठीशी घालणाऱ्या अजितदादांबद्दल आता नाराजीचा सूर उमटला. यानंतर आता अजितदादांनी स्पष्टीकरण देत सारवासारवही केली. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू नव्हता असं त्यांनी म्हटलंय. बेकायदेशीर कामांवरती कठोर कारवाईसाठी कटिबद्ध असल्याचं अजित पवार म्हणाले. तर अजित पवार यांनी एक्स पोस्ट करून नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय बघूयात. सोलापूर जिल्ह्यामधील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवरती प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवरती कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे. तर नेहमी शिस्तीची भाषा करणाऱ्या अजितदादांची शिस्त आता कुठे गेली असा सवाल विरोधकांनी विचारला. आता जो तुम्ही एका IPS अधिकाऱ्याला दम देतायत हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना. मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते. हे काय आहे? एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी. मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन कोणासाठी आहे? शिस्त कोणासाठी आहे? नाही, सत्तेचा माज तर प्रत्येकाला झालाय. तो माज इतका आहे की तो ओसंडून वाहताना दिसतोय. त्यांना सत्ता म्हणजे आत्ता असं वाटायला लागलं की मालक. सत्ता ही सेवेसाठी होती, पण सत्ता आता या लोकांना, महायुतीच्या सरकारला मालकी हक्काने मिळाल्यासारखं वागतायत. तर महायुतीच्या नेत्यांनी मात्र अजित पवारांची पाठराखण केली आहे. व्हिडिओ नीट पाहिला असेल तर एक तर दादांची एक शैली आहे, त्यांचा तो एक आवाज आहे. त्यामुळे त्यांचा आवाज म्हणजे ते काय ओरडतायत असं जर काय कोण अनुमान काढत असेल तर मग गेल्या 40 वर्षात दादा कोणाला कळले नाही असं दुर्दैवाने मला म्हणायला लागेल. त्यांचा स्वाभाविक आवाज आहे. आता आम्ही जरी बसलो तरी ते त्याच टोनमध्ये बोलतात. त्याचा अर्थ ते काय रागवलेत असं काय मानत नाही. म्हणून या गोष्टीची फारशी चर्चा करण्यापेक्षा त्याच्यातून योग्य तो आहे जो बोध काय असेल तो घ्यावा आणि त्यातून मार्ग निघावा, संपवा विषय. त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता, तिकडे काय त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. शेवटी अजितदादा चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही. तक्रारीत आम्हाला एखाद्या चुकीचं सांगतं, आम्ही एखादा फोन लावतो, अधिकाऱ्याकडनं समजून घेतो. त्यावेळी मात्र काही गल्लत झाली असेल तर मला वाटतं याच्यामध्ये अजितदादा जास्त सांगू शकतील. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक.